महाराष्ट्र के रत्नागिरी जिले में रोनोपाल के जंगल में मिली अमेरिकी महिला को गुरुवार देर रात आगे के इलाज के लिए सिंधुदुर्ग से रत्नागिरी स्थानांतरित कर दिया गया है। उसकी मानसिक स्थिति अस्थिर होने के कारण उसे शुरू में सावंतवाड़ी से ओरोस और फिर गोवा के बम्बोली में स्थानांतरित कर दिया गया था, लेकिन वहां इलाज के बाद बुधवार रात को उसे दोबारा सिंधुदुर्ग जिला अस्पताल में भर्ती कराया गया है। गुरुवार रात को उन्हें आगे के इलाज के लिए वापस रत्नागिरी स्थानांतरित कर दिया गया है। बताया जा रहा है कि मामला अभी सुलझ नहीं सका है, लेकिन उसकी मानसिक स्थिति स्थिर होने पर पुलिस उसकी तह तक पहुंचेगी। सदर महिला आज पहाटे जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी संदर्भित केल्यामुळे 108 रुग्णवाहिकाने आमच्या इथं दाखल झालेली आहे। तिला मानसिक उपचारची गरज आहे आणि हे सगळं जे प्रकरण घडले त्याच्यामुळे ती थोडंसं खचलेली दिसते आणि ते उपचार आम्ही इथं तिला सुरू केले। ती खूप उत्तम प्रकारे प्रतिसाद देते। हे रिजनल मेंटल हॉस्पिटल आहे, 4 जिल्ह्यांना केटर करतो आम्ही, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी। त्यामुळं इथं आमच्याकडे संदर्भित केलेलं आहे आणि तिचं असेसमेंट, सायकॅट्रिक असेसमेंट आता अजून आम्ही करतोय आणि ऑब्झर्वेशन खाली तिला ठेवलं। येस, मी पण केले, आमचे सायकॅट्रिस्ट पण केले। आता सिव्हिल हॉस्पिटलशी आम्ही संपर्क साधलाय। तिला फिजिशियन, सर्जन, थोडं पायावर जखमा आहेत, त्याच्यामुळं सर्जन, सायकोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट ह्यांना आम्ही मागणी केली, तर ते येऊन तिला बघून 2 टाईम बघून जातात। संवाद साधताना ते इंग्रजी भाषेमध्ये बोलतात आणि ते सांगतात सगळं काय आहे ते सांगतात। ते 10 वर्ष तमिळनाडूमध्ये होते, योगा शिकवत होते, योगा शिकवतात आणि शिकतात पण, त्याच्यासाठी ते इथं आलेले आहेत। DC न्यूज़ इंडिया के लिए